गौराईच्या नैवेद्यासाठी बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार केले जातात। त्यातलाच एक पदार्थ आज आपण तयार करणार आहोत, ती म्हणजे पुडाची करंजी। अगदी सहजपणे तयार होणारी ही करंजी चवीला फार छान लागते आणि गौराईच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही आवर्जून नक्की तयार करून बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। इथे आपण जे करंजीसाठी साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। इथे 1 वाटी भरून खोबरा खीस घेतलेला आहे। आता आपण त्याच सारख्या वाटीने 1 वाटी एवढी पिठी साखर घेतलेली आहे। गोडचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता, पण 1 वाटीला हे एवढं प्रमाण पुरेसं आहे। आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे। आता इथे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, बेदाणे आणि काजू घेतलेले आहेत। बदाम काजूचे काप करून घेतलेले आहेत आणि वेलची पूड घेतलेली आहे। इथे अर्धा कप एवढं मी तूप घेतलेलं आहे। आता या तुपाचा आपण वापर पुढे सांगणारच आहे तुम्हाला। आणि 1 वाटी मैदा, त्याला 2 चमचे पोहे खाण्याचे एवढा रवा वापरलेला आहे। आता आपण 1 वाटी भरून इथे मैदा टाकून घेणार आहोत आणि त्यामध्येच इथे 2 चमचे पोहे खाण्याचे एवढा रवा बारीक वापरलेला आहे, तो सुद्धा टाकून घेतलेला आहे। आपण जे तूप घेतलेलं आहे त्या तुपामधलंच आपण इथे 1.5 चमचा तूप या मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि राहिलेल्या तुपाचा पुढे वापर करणार आहोत। आता आपण 1 चुटकीभर एवढं मीठ टाकणार आहोत, त्यामुळे करंजीला छान चव येईल। घेतलेलं सर्व साहित्य मैद्यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साहित्य सगळीकडे लागतं आणि आपलं करंजीसुद्धा छान तयार होते। आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी करत टाकायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे। गोळा तयार करत असताना आपल्याला घट्टसर असाच गोळा तयार करायचा आहे। तर बघू शकता इथे आता तयार केलेला हा गोळा यावर झाकण ठेवून आपण बाजूला ठेवणार आहोत आणि जे करंजीचं आतमधलं सारण आहे ते तयार करूया। इथे आपण जे तूप घेतलेलं होतं त्यामधलं मी पोहे खाण्याचे 4 चमचे तूप टाकलेलं आहे आणि इथे त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे। रवा तुपामध्ये आपल्याला छान असा खमंग भाजायचा आहे, त्यामुळे रवा छान फुलतो आणि आपला कचवटसुद्धा लागत नाही। रवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचा आहे, त्यामुळे रवा छान असा भाजला जातो। तर आता इथे आपल्याला 5 ते 7 मिनटं एवढा वेळ रवा भाजण्यासाठी लागणार आहे। तर इथे बघू शकता रव्याचा रंग आता आपला बदललेला आहे। आता त्याच तुपामधलं हे बघू शकता इथे तूप माझं राहिलेलं आहे। तर इथे 1.5 चमचा तूप माझं उरलेलं होतं, हे मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स मी टाकून घेणार आहे आणि हलकेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। तर आता थोडा रंग बदलल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। बेदाणे इथं आपण भाजलेले नाहीत किंवा तसेच कच्चे म्हणजे तसेच वापरलेले आहेत। तर आता हे काढून घेणार आहे मी काजू बदाम आणि हे सुद्धा थंड व्हायला ठेवणार आहे आणि रवासुद्धा थंड होण्यासाठी आपण ठेवलेला होता। तर आता हा रवासुद्धा आपला थंड असा होत आहे। आता कढईमध्ये थोडं जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये आपण खोबरा खीस तोही थोडा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत, म्हणजे तो सुद्धा छान असा खमंग भाजला जातो आणि त्याला फार काही वेळही लागत नाही, तो लगेचच भाजला जातो। तर इथे बघू शकता त्याचा सुद्धा रंग हा बदललेला आहे। आता तो सुद्धा आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतलेला होता तो थोडा फिरवून घेणार आहोत, त्यामुळे करंजी खायला खूप छान लागते। तर आता हा रवा आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। तर इथे दाखवते मी तुम्हाला, अशा प्रकारे करंजीचं सारण केल्यामुळे ते खायला खूप छान लागते। आता भाजलेला जो रवा होता तो एका मिक्सरच्या भांड्यात आपण भांड्यातला दुसऱ्या भांड्यात टाकणार आहोत आणि इतर घेतलेलं साहित्य ते सुद्धा आपण मिक्स करणार आहोत। आता खोबरा खीससुद्धा आपण तोही यामध्ये टाकणार आहोत, तो सुद्धा आपला थंड झालेला आहे आणि काजू बदामचे काप जे होते ते सुद्धा मी या साहित्यांमध्येच टाकलेले आहेत। वरून आपल्याला घेतलेले बेदाणे टाकायचे आहेत, आपल्याला इथे वेलची पूड टाकायची आहे, ती सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी पिठी साखर घ्यायची आहे
आपलं जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते छान गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे. तर आपण साखरसुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि टाकलेलं पूर्ण साहित्य छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं. तर आता आपलं जे करंजीमध्ये भरण्याचं सारण आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे. तुम्हाला हाताने सुद्धा मी दाखवत आहे. रवा मिक्सरमधून काढल्यामुळे किती छान झालेला आहे. तर आता आपण साठा तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे वेगळं 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि इथे 3 चमचे मी मैदा घेतलेला आहे पोहे खाण्याचे. तर आपण जे घेतलेलं तूप होतं ते पूर्ण तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करायचं आहे. इथे आपण पाण्याचा अजिबातही वापर करणार नाही आहोत. इथे तूप आपण घेतलेला आहे. आता हा साठा आपण बाजूला ठेवणार आहोत आणि जो आपला गोळा तयार केलेला होता म्हणजेच मैदा, तर आता तो पाहू शकता मी हाताने छान असा पोळपाटावर पूर्ण असा परत एकदा छान मळून घेत आहे आणि त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता एक भाग घेतलेला आहे, त्याची आपल्याला छान पातळ अशी चपाती तयार करायची आहे. तर इथे हा घट्टसर गोळा असल्यामुळे थोडी आपल्याला चपाती लाटायला नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी चढ जाणार आहे. तर पाहू शकता इथे पण अगदी सहजपणे लाटल्या जाते आणि कडासुद्धा अजिबातही याच्या अशा चिरल्या जात नाहीत. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला छान अशी ही चपाती याची तयार करून घ्यायची आहे आणि पातळ अशी ही बघू शकता मी छान पोळपाटभर अशी एवढी चपाती तयार केलेली आहे आणि पातळसुद्धा तुम्हाला दाखवत आहे. एवढी आपल्याला ही पातळ करायची आहे. आता जो साठा घेतलेला होता आपण तो आपल्याला या चपातीवर असा सुरुवातीला लावून घ्यायचा आहे आणि नंतर मग तो हाताने आपण छान असा पसरवून घेणार आहोत, म्हणजे तो सहजपणे छान असा पसरला जातो आणि सगळीकडे एकसारखा असा लागला जातो. तुम्हाला यामध्ये तुपाचं प्रमाण जर एखाद्या वेळी कमी जास्त वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडं वाढवू पण शकता किंवा थोडं कमी पण करू शकता. तर आता बघू शकता हा सगळीकडे असा व्यवस्थित लागलेला आहे. कडेपर्यंत आपल्याला छान व्यवस्थित लावायचं आहे आणि तयार पोळीचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि रोलसुद्धा छान असा बारीक तयार करायचा आहे. तर असा हलक्या हाताने आपल्याला ही पूर्ण असा रोल करत न्यायचा आहे, म्हणजे अगदी सहजपणे असा हा तयार होतो. तर आता इथे आपल्याला चपाती छान मोठी असल्यामुळे रोलसुद्धा छान असा मोठा तयार झालेला आहे आणि आता हा रोल थोडा हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि कडेचे दोन्ही भाग आपल्याला ते काढून टाकायचे आहेत. तर इथे बघू शकता मी दोन्ही बाजूने भाग काढून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला कितपत मोठी करंजी हवी आहे त्याप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी याचे काप करून घेतलेले आहेत आणि इथे आपण याचेसुद्धा आता एका चपातीमध्ये माझे 6 गोळे तयार झालेले आहेत. आता हा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आहे आणि हा प्रेस करायचा आहे. ज्या इकडून याचे म्हणजे आपण रोल केलेला आहे तो भाग आपल्याला वर ठेवायचा आहे. तर आता हा असा बघू शकता इथे मी प्रेस करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला असाच ठेवून हा लाटायचा आहे. तर आता इथे आपण लाटून घेणार आहोत. जास्त असं आपल्याला यावर दाब द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला याची पुरी तयार करायची आहे. तुम्हाला कितपत करंजी मोठी हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे. तर आता ही बघू शकता पुरी तयार झालेली आहे. आता यावर आपण हे सारण टाकून घेणार आहोत आणि याची पूर्ण आपल्याला करंजी बघू शकता मी तुम्हाला दाखवतच आहे पुढे की तुम्हाला हातावर न घेता अशा प्रकारेही तुम्ही करंजी तयार करू शकता. तुम्हाला सारण छान यामध्ये भरायचं आहे, म्हणजे करंजीमध्ये सारण छान कडेपर्यंत असं पसरलं जातं. तर आता इथे सारण मी थोडं थोडं करत यामध्ये टाकत आहे. एकदमच टाकायचं नाही आपल्याला सारण, त्यामुळे ते व्यवस्थित असं पडल्या जात नाही आणि हा वरचा जो भाग आहे तो असा दुमडून बघायचा, म्हणजे तो व्यवस्थित बसत आहे ना. जर अजून सारण आपल्याला हवं असल्यास परत थोडं सारण यामध्ये वाढवू शकता. तर आता माझं सारण यामध्ये बऱ्यापैकी असं भरून झालेलं आहे. आता तुम्ही करंजीला लावायसाठी इथे कडेने दुधाचा किंवा पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. तर आता ह्या कडा छान अशा आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत, म्हणजे करंजी आपली तेलामध्ये अजिबातही सुटणार नाही. तर आता छान दाब देऊन कडासुद्धा बंद करून घेतलेले आहेत आणि जो एक्स्ट्राचा भाग राहिलेला आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे करंजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते. तर हा राहिलेला एक्स्ट्राचा भागसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पुरी न उचलतासुद्धा अशा पद्धतीने ही करंजी तयार करू शकता.
तर आता मी तुम्हाला आणखीनही एक दुसरी पद्धतही सांगणार आहे। तर आता ही पुरी बघा माझी तयार झालेली आहे आणि आता आपण याला कढईने लावण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। तर आता या कढईने तुम्हाला अर्ध्या पुरीला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे तसं याचा आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे। ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे आणि यामध्ये सुद्धा सारण अगदी करंजीच्या टोकापर्यंत छान असं भरल्या जातं आणि भरपूर प्रमाणात असं सारण यामध्ये भरल्या जातं। त्या सारणामुळे करंजी खाताना खूप छान लागते। तर आता छान असं आपल्या एका बोटाने आपल्याला हे सारण आतपर्यंत लोटायचं आहे आणि छान दाब द्यायचा आहे, म्हणजे छान असं भरपूर सारण बसतं यामध्ये आणि तुम्हाला हातात पकडायला सुद्धा खूप सोपी जातं। तर आता आपण यामध्ये बघू शकता किती सारं सारण टाकलेलं आहे। थोडं थोडं करत बरंचसं सारण यामध्ये बसलेलं आहे। तर अशा प्रकारची करंजीसुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता हा पाहू शकता ह्या ज्या कडा आता राहिलेल्या आहेत यालासुद्धा आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे। पाण्यामुळे करंजी छान अशी चिपकल्या जाते आणि ती तेलात सुटत नाही अजिबातही। छान असं बोटांनी दाब द्यायचा आहे दोन्ही बोटांनी आणि आपल्याला ह्या कडा दाबून घ्यायच्या आहेत। तर आता ही सुद्धा पाहू शकता तुम्ही करंजी किती छान अशी भरल्या गेलेली आहे। आता याचासुद्धा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तोही आपण कट करून घेऊया आणि नेहमीच्या तुमच्या साच्याच्या किंवा इतर करंजीपेक्षाही फारच लवकर अशी ही करंजी तयार होते आणि दिसायलाही म्हणजे ओळखू पण तुम्ही शकणार नाही साच्याची आहे की हाताची आहे। तर इथे बघू शकता ही करंजी माझी तयार झालेली आहे। आता आपण ह्या तळून घेऊया। तर मी घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात माझ्या एवढ्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तर आता आपण ह्या तळून घेणार आहोत। आता आपल्याला तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या तळायच्या आहेत। तुम्ही गॅसची फ्लेम वाढवून जर ह्या तळल्या तर यांना रंग तर येईल, पण करंज्या थोड्या वेळातच मग ह्या नरम पडतील। त्यासाठी करंजी तुम्हाला एकदम मीडियम फ्लेमवरच छान अशी तळून घ्यायची आहे। त्यामुळे करंजी तुमची बराच दिवस छान अशी खुसखुशीत राहणार आहे। तर आता आपल्याला छान सोनेरी रंगावर ही करंजी तळून घ्यायची आहे। त्यामुळे दिसायलासुद्धा छान दिसते करंजी आणि चवीलासुद्धा छान लागते। तर बघू शकता इथे करंजीचा हलकासा रंग बदललेला आहे आणि आपल्याला जास्त डार्क रंगावर सुद्धा हे तळायची नाही, म्हणजे करंजी गरम असल्यामुळे तिचा रंग आणखी थोडा बदलतो। तर इथे बघू शकता ही करंजी माझी तळून झालेली आहे। आता राहिलेल्या माझ्या इतर ज्या करंज्या आहेत त्यासुद्धा मी इथे तळून घेणार आहे आणि आपल्या वाटीच्या प्रमाणात तुम्ही बघू शकता किती साऱ्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तर गौराईसाठी तुम्ही नक्की अशा प्रकारे ह्या करंज्या तयार करून बघा। करायलाही अगदी सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर आता ही सुद्धा बघू शकता आपली करंजी आता तळून झालेली आहे, म्हणजे तळायलाही अगदी सोपी आहेत। आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक साथ 2 किंवा 3 सुद्धा टाकू शकता इथे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे एकच टाकलेली आहे आणि आता माझ्या सर्वच करंज्या ह्या तळून झालेल्या आहेत। तर मंडळी तुम्हाला ह्या करंज्या किंवा ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। पुन्हा आपण अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।